एखाद्या कर्मचाऱ्याला नोकरीवरून जर काढून टाकण्यात आलं अचानकपणे, तर त्याचे अधिकार काय काय असतील? ती नोकरीला जेव्हा लागला तेव्हा जे काही कॉन्ट्रॅक्ट असतात त्यात सर्व क्लॉजेस असले पाहिजेत. कधी कमी करणार किंवा नोटीस देणं हे सगळे त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये क्लॉज असल्या पाहिजे. तरी पण त्याच्यात 1 ते 3 महिन्यापर्यंतचा जो पिरियड आहे, नोटीस पिरियड, की तो नोटीस देऊन त्याला कामावरून कमी करणं आहे असा तो त्याच्यात लिहिलेला असेल तर तेवढ्या दिवसाची त्याला नोटीस दिली गेली पाहिजे. आणि नोटीस देऊन त्याला तो तेवढा टाईम दिलेला असला पाहिजे. आता समजा नोटीस दिली नाही, अचानक समजा काढलं असेल तर त्या 3 महिन्याचे त्याला पगार दिलेला असला पाहिजे. आता तो जर टर्मिनेशन लेटर दिलेला असेल तर त्याच्यात कारण मेन्शन असायला पाहिजे की ह्या कारणासाठी काढले, किंवा त्याच्यावर जर काही चार्जेस लावले असतील की ह्याने असं काही कृती केली तर ती त्याची कृती केली तर त्या टर्मिनेशन लेटरमध्ये लिहिलेलं असलं पाहिजे कारण. आणि त्याची समजा काही आहे त्याच्यावर दोष किंवा चार्ज तर त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे की कुठलीच त्याची बाजू न ऐकता दुसऱ्या दिवशी काढून टाकलं असं नाही, तर त्याची साईड पण ऐकून घेतली पाहिजे. आता हे झाल्यानंतर ग्रॅच्युइटी, त्याला ग्रॅच्युइटीही दिली पाहिजे. नंतर प्रॉव्हिडंट फंडचा पण त्याला अधिकार आहे. नंतर जर कंपनी त्याला बोनस देत असेल तर त्याला बोनसही द्यायला पाहिजे. आणि समजा त्याच्या रजा शिल्लक आहेत म्हणजे त्यांनी वापरल्याच नाही तर मग एनकॅशमेंट ऑफ लिव्ज म्हणजे ज्या रजा शिल्लक आहे तर त्याचे जेवढे पैसे त्याला मिळतील ते त्याला दिले गेले पाहिजे. तर असे हे त्याचे अधिकार आहेत.